सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजेंकडून निर्णय जाहीर, शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याची घोषणा। कितीही टीका झाली तरी मातोश्रीबद्दल आपल्याकडून एकही चुकीचा शब्द जायला नको, ओमराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल। आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफूट करतो। ओमराजे निंबाळकरांच्या शिवसेना प्रवेशाबाबत शिंदेंचं सूचक वक्तव्य। ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे। ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्र्यांकडूनही शिक्कामोर्तब। त्या शिवसेनेचा प्रमुख कोण? हा उपरा ठरू शकत नाही, तो उपरा आहे। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल, शिवसेना एकच आहे बाळासाहेबांची, अमित शहांना दिलं उत्तर। आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे, विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये। मतदारसंघातील विकास कामं होत नसल्याने निर्णय घेतला, खासदार गणेश पाटील आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया। बंडखोर खासदार शिवसेनेत प्रवेश करणार, उद्या पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केल्यानंतर आपापल्या मतदारसंघात करणार शक्ती प्रदर्शन, सूत्रांची माहिती। माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे। याचा उपयोग करून म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाही। विरोधक आले असते तर चर्चा झाली असती, पत्र तयार करण्यासाठी विरोधकांकडून ChatGPTचा वापर, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, दुष्काळ, पाणी टंचाई तसेच महिलांच्या सुरक्षेवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिष्टाईला यश। आणि मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोकणातील काही भागात मान्सूनचं आगमन, पावसाच्या सरींमुळे नागरिकांना दिलासा। आणि आता ब्रेकनंतर आपण म्हणणार आहोत रामकृष्ण हरी। याचं कारणही तसंच आहे। संत गजानन महाराजांची पालखी आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। यंदा या पायीवारीचं 57वं वर्ष असून वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। शेगाव इथून संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी रवाना झाली। यात 700 वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या दिंडीला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी शेगाव नगरीत गर्दी केली होती। टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखीचं प्रस्थान पार पडलं। नंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतर बघूया राज्यात मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। सिंधुदुर्गात काही दिवस पावसानं दडी मारली होती। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने हजेरी लावल्यानं बळीराजाला दिलासा मिळाला। रायगडच्या महाड, पोलादपूरमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला। तर पुण्यातील अनेक भागात पाऊस कोसळतोय। पुण्यातील कोथरूड, सिंहगड रोड, स्वारगेट परिसरात अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली होती। सातारातील कोयना धरण परिसरात, पाटण शहर आणि आसपासच्या भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। तर कोयना धरणातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे सिंधुदुर्ग, रायगड, पुणे आणि सातारा इथल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। हा मान्सूनपूर्व पाऊस आहे असं म्हटलं जातंय, पण अपेक्षित असं आहे की यानंतर पावसाचं सातत्य असावं। त्याच्यामुळे सगळ्यांनाच अपेक्षा आहे की तो जोरदार कोसळेल। आता बघूयात विरोधकांनी AIचा वापर करून पत्र बनवल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि या संदर्भात विरोधकांकडून पत्र देण्यात आलं होतं आणि यावरून मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावलाय। आपण जर हे पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं, तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे।
एआयचा उपयोग करून म्हणजे पत्रही तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही. त्यामुळे एआयचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आत्तापासून त्याचा उपयोग सुरू केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो. काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचारविनिमय झाला असता, पण त्याऐवजी त्यांनी 6 पानाचं एक पत्र आम्हाला दिलं आहे. एक गोष्ट चांगली आहे की मागच्या वेळी पत्रावर सह्या नाहीत अशी टीका झाल्यामुळे यावेळी पत्रावर सह्या दिसत आहेत. पण आपल्यापैकी ज्यांनी पत्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की आधीच सगळ्यांच्या सह्या वेगळ्या पानावर घेऊन ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर 6 पानाचं पत्र जोडलेलं आहे. हा जो काही सह्यांचा जो काही एका कागदावर त्या ठिकाणी हाताने पृष्ठ क्रमांक लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यातून लक्षात येतं की ते वेगळं जोडलेलं आहे. अगदी बिनबुडाचे आरोप दरवेळेप्रमाणे करतात तसे केलेले आहेत. त्यांची जळजळ मळमळ आम्ही समजू शकतो, पण त्यांनी पण योग करावा आणि चांगलं फिट राहावं. खरं म्हणजे त्यांचा बहिष्कार कायम आहे. म्हणजे तिकडे एकतर एवढं युद्ध चालू आहे इराण आणि अमेरिकेचं, त्यांनी देखील सीज फायर केलं, पण ह्यांचं काय बहिष्कार संपत नाही. विरोधकांसाठी मार्ग मोकळा ठेवला आहे. लवकर या असं म्हणत एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना ऑफर दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापान झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला, तर शिंदेंनी यावर भाष्य करताना ऑफर दिल्याची चर्चा आहे. वस्तुस्थिती आहे, तुम्ही बघताय, कोस्टल रोड बघताय. आता मगाशी तुम्ही बोलले नाही ते काय कोण आले आपले जयंत पाटील, जयेंद्रवाला. आम्ही विरोधी पक्षाला पण ते मोकळा ठेवला, फटाफट या म्हणून, लवकर या. यावेळी जयंतराव वेळेवर पोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी चॅट जीपीटीला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते.